नमस्कार. मनशक्ती आणि मनोधैर्याच्या यूट्यूब चॅनलच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. अ, आपण या सीरीजच्या एकदम महत्त्वपूर्ण टप्प्यावर आपण आता पोहोचलेलो आहोत. ज्याच्यामध्ये आज आपण बघणार आहोत की पॉवर ऑफ आयडेंटिटी. आपली जी ओळख जी आपण तयार करतो व्यसनमुक्त होत राहत असताना. मुळात म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट व्यसन हा विषय फक्त काही असं असं जरुरी नाही कुठल्या तरी सबस्टन्सशी जोडलेला आहे. तर त्याच्यामध्ये सबस्टन्स असतात, त्याच्यामध्ये बिहेवियरल ॲडिक्शन असतं, त्याच्यामध्ये कुठल्यातरी व्यक्तीचं ॲडिक्शन असतं. या सगळ्या गोष्टी बघत असताना आपल्या जीवनात लक्षात येतं की आपण जेव्हा कुठल्याही व्यसनाधीन जेव्हा होतो किंवा व्यसनाच्या माध्यमाच्या जेव्हा व्यसनाधीन होतो त्यावेळेला काही घटना महत्त्वाच्या घडतात, तेव्हा आपण व्यसनाधीन होतो. इन जनरली तुम्ही व्यसनाधीन व्यक्ती का होतो या गोष्टीसाठी ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला आपल्याला महत्त्वाची गोष्ट लक्षात येईल की ते व्यसन काळात ज्यावेळेला आपण ज्या सबस्टन्सशी आपण इंट्रोड्यूस केला जातोय त्या इंट्रोड्यूस केला जात असताना आपण आपली सेल्फ आयडेंटिटी सरेंडर करतो. जेव्हा ती सेल्फ आयडेंटिटी सरेंडर होते त्यावेळेला ते सबस्टन्स जे आहे ते आपल्यावर हावी होतं आणि आपण पूर्वीच्या काळामध्ये स्वतःच्या बाबतीत अभिमान बाळगणारे, स्वतःच्या बाबतीमध्ये आपण काय पोझिशन होल्ड करतो, काय गोष्ट करतो, काय नाही करतो, या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत अभिमान बाळगणारे असतो. पण जसं व्यसनाच्या त्या विळख्यामध्ये, त्या घातचक्रामध्ये जसं आपण अडकत जातो तसं आपल्या लक्षात येतं की आपल्या लक्षात येत नाही, पण बॅक ऑफ द माइंडमध्ये कदाचित काही लोकांच्या लक्षात येतही असेल. पण जनरली फॅमिली मेंबरच्या जास्ती करून लक्षात येतं की हा कुठे ना कुठेतरी आपली आयडेंटिटी जो तो ॲक्च्युली व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचा त्याला विसर पडत चालला आहे. समाज माध्यमामध्ये त्याचं जे स्टेटस होतं ते कुठे ना कुठेतरी खाली जात चाललेलं आहे. त्यानंतर त्याचे मित्रमंडळी जे होते त्यांचे सुद्धा स्टेटस हळूहळू खालच्या स्तरावरचे मित्र जास्त वाढत चाललेले आहेत आणि त्याचं बिहेवियरसुद्धा तसंच होत चाललेलं आहे. तर या गोष्टीतनं जर त्या व्यक्तीला जर बाहेर पडायचं आहे तर त्या व्यक्तीला पहिली गोष्ट म्हणजे त्याच्या लक्षात रिकग्नाईज झाली पाहिजे की आपली एक्झॅक्टली आयडेंटिटी काय आहे, आपण मूळ कसे आहोत, आपला मूळचा बेस कसा आहे. तरच त्याला त्या गोष्टीचं तो अवेअर होऊ शकतो की माझ्या बाबतीत नेमकं काय घडलं. त्यावेळेला तो विचार करता आला पाहिजे त्याला की एक्झॅक्टली काय घडलं आहे. आणि ज्यावेळेला त्या व्यसन काळाच्या बाबतीमध्ये तो जेव्हा आठवतो की त्यावेळेला लक्षात येतं, म्हणजे आता जर एखादा व्यक्ती सोब्रायटी मेंटेन करत असेल तर त्याच्या लक्षात येत असेल की व्यसन काळाच्या आधीचा मी, त्यानंतर व्यसन काळातला मी आणि आत्ता सोब्रायटी मेंटेन करत असणारा मी, हा मधला जो व्यसन काळातला जो स्पेस आहे त्या स्पेसमध्ये पर्टिक्युलरली स्वतःची आयडेंटिटी, स्वतःचं स्टेटस, सगळ्या गोष्टी आपण बाजूला ठेवून देतो आणि एक वेगळंच व्यक्तिमत्व धारण करतो. आता त्या व्यसन काळामध्ये व्यक्ती कंटिन्युएशनमध्ये का राहतो, तर त्या काळामध्ये जेव्हा तो व्यसनाच्या अधीन होतो, म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं की ते एका सबस्टन्सचं असू शकतं, बिहेवियरचं असू शकतं किंवा कुठल्या व्यक्तीचं असू शकतं. ज्या वेळेला तो त्या सबस्टन्समध्ये अडकतोय त्यावेळेला तो एक 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 प्रकारची स्वतःची एक नवीन आयडेंटिटी तयार करायला लागतो किंवा त्या सबस्टन्सने जी त्याला आयडेंटिटी दिलेली आहे त्या आयडेंटिटीनुसार तो जगायला लागतो. जेव्हा तो त्या आयडेंटिटीनुसार जगायला लागतो त्यावेळेला मी काहीतरी वेगळा आहे, मी ॲक्च्युअल मी जसा आहे त्याच्यापेक्षा वेगळा आहे आणि ती इमेज कुठे ना कुठेतरी त्याला आवडत राहते आणि ती इमेज आवडत राहते. त्याच्यामुळे तो त्या व्यसनाच्या विळख्यामध्ये आणखीन खाली अडकत जातो. पण जेव्हा तो त्या सगळ्या घातचक्रातनं बाहेर पडतो त्यावेळेला त्याला त्याच्या लक्षात येतं की जे काही होतं ती एक फॉल्स आयडेंटिटी होती, जी ॲक्च्युली तसा मी नाही आहे. म्हणजे बऱ्याचदा आमच्या इथे दाखल होणाऱ्या पेशंटमध्ये हा फरक आम्ही दाखवून देतो, फॅमिली मेंबरनाही दाखवून देतो की तो घरी खूप व्हायलेंट आहे, खूप जास्त आदळआपट करतो, खूप जास्त भांडतो, खूप जास्त शिवीगाळ करतो किंवा त्याचं बोलणं चालणं व्यवस्थित नाही, अशी तक्रारी करणारे फॅमिली मेंबरच्या समोर आम्ही ही वस्तुस्थिती ठेवतो. त्या पेशंटच्या समोरही ती वस्तुस्थिती ठेवतो की तो गेल्या महिन्याभरापासून कोणाशीच भांडलेला नाही, तो 2 महिन्यापासून कोणालाही त्याने शिवीगाळ केली नाही किंवा आरवाजचं बोलणं वगैरे असा काही प्रकार नाही. इट मीन्स की त्याच्या ज्या मधल्या काळामध्ये जी फॉल्स आयडेंटिटी जी तयार झालेली होती ती त्याला खूप जास्त आवडत होती. त्याच्यामुळे
तो वारंवार ते व्यसन करत होता आणि त्याच चक्रामध्ये तो अडकत होता. आता एक्झॅक्टली तो सोबर झाल्यानंतर एक्झॅक्टली काय करण्याची आवश्यकता आहे, तर त्याला त्याची जी मूळ आयडेंटिटी आहे, ती मूळ आयडेंटिटी त्याला समजावून देणं फार आवश्यक आहे. त्याची मूळ आयडेंटिटी काय आहे आणि त्याला तो जितकं चिटकून राहील त्या त्या स्थितीला, त्या मूळ आयडेंटिटीला जितकं चिटकून राहील, कारण का एकदा का त्याने ती आयडेंटिटी सरेंडर केली, तर पुन्हा ते व्यसनाचं जे घातचक्र आहे ते पुन्हा एकदा सुरू होऊ शकतं. मी माझ्या 17 वर्षाच्या सोब्रायटीमध्ये मी ही गोष्ट तुम्हाला नक्कीच सांगू शकतो, की ही आयडेंटिटी जर आपण व्यवस्थित चांगल्या रीतीने मेंटेन केली, या सोब्रायटीला जर आपण चांगल्या रीतीने मेंटेन केलं, तर त्यावेळेला आपल्याला हा फरक निश्चितच समजतो, की व्यसन काळात एक्झॅक्टली का झालं काय होतं? माझ्या बाबतीत नेमकं घडलं काय होतं? तर ज्यावेळेला तुमच्या लक्षात येईल, की तुम्ही त्या एका दुष्चक्रात फसलेला होता, ज्या ज्या चक्रातून तुम्ही आता बाहेर पडताय, त्यावेळेला आपली आयडेंटिटीला जोपासण्याचा अधिकाधिक बळकटीने प्रयत्न केला जातो. तर आणि ज्यावेळेला ही आयडेंटिटी एका विशिष्ट स्तरावर पोहोचते, तर आता हा विषय येतो, की त्या आयडेंटिटीची ताकद काय? तर त्या आयडेंटिटीची ताकद ही आहे, की तुम्ही ज्यावेळेला जेव्हा केव्हा तुमच्या एखाद्या एखाद्या संकट काळामध्ये किंवा एखाद्या विशिष्ट स्थितीमध्ये तुम्ही जेव्हा असता, त्यावेळेला तुमची आयडेंटिटी नेमकी काय आहे हे जगाला सांगावं लागत नाही. ऑटोमॅटिकली ती गोष्ट तुमच्या बाजूनी तुमच्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने ही तुमची ओळख सगळीकडे सांगत असते आणि ती ओळख जर जर पॉझिटिव्ह लेव्हलवर जर तुम्ही मेंटेन करत असाल, तर तुम्ही निश्चितच त्या गोष्टीतनं बाहेर पडू शकता, त्या स्थितीतनं बाहेर पडू शकता, त्या विचारातनं बाहेर पडू शकता. आणि ज्यावेळेला तुमच्या या सगळ्या गोष्टी लक्षात येतील, तर त्यावेळेला तुम्हाला त्या आपल्या आयडेंटिटीची नेमकी पॉवर काय आहे, आपण एक्झॅक्टली काय व्यक्तिमत्व होल्ड करतो आणि आपल्या त्या जबाबदाऱ्या काय काय आहेत. आणि मग त्यावेळेला त्या आयडेंटिटीवर तुमचं प्रेम जास्त प्रमाणात वाढतं. त्या आयडेंटिटीवर तुमचं प्रेम जास्त प्रमाणात वाढतं, कारण का त्या फॉल्स आयडेंटिटीमुळे तुम्हाला काय काय नुकसान झालं आहे, काय काय गोष्टी तुम्हाला सामोरे जावं लागले किंवा काय काय फॅमिली मेंबर्स तुमच्याकडनं तुटलेत, कुठले वेल विशर्स तुमच्याकडनं तुटलेत, जे चांगले आपले लाँग टर्मपर्यंत रिलेशनशिपमध्ये राहू शकणारे जे लोक होते, ते कशा प्रकारे आपल्याकडनं मिस झाले. या सगळ्या गोष्टीचा एक उजाळा मनामध्ये येत जातो आणि आपण ऑटोमॅटिकली अशा लोकांना जाऊन भेटतो, की त्या व्यसन काळामध्ये ज्या काही माझ्याकडनं ज्या गोष्टी झाल्या त्या चुकीच्या होत्या, आता मला हे समजलेलं आहे. आणि ते जेव्हा पुन्हा बॉन्डिंग जे तयार होतं, त्या आयडेंटिटीमुळे होतं. जेव्हा तुम्ही ती आयडेंटिटी पूर्णपणे चांगल्या पद्धतीने जोपासत राहता, त्या सोब्रायटीला चांगल्या पद्धतीने मेंटेन करत राहता, त्यावेळेला तुम्हाला त्या आयडेंटिटीचा जास्त प्रमाणात वापर होतो. आता ही सोब्रायटीसाठी आयडेंटिटी तुमची एक तयार झाली, त्याच्यानंतर त्या आयडेंटिटीला मेंटेन ठेवणं आणि त्याला जास्तीत जास्त बळकटी देणं, त्याच्या गोष्टीची जास्त आवश्यकता असते. जेव्हा केव्हा तुम्हाला अशा गोष्टींची जेव्हा मदत लागते, त्यावेळेला आपण कन्सल्ट करतो. पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळेला आपण स्वतःच्या मनाच्या निर्णयानुसार जेव्हा जात असतो, त्यावेळेला बऱ्याचदा आपण हे विषय डिस्कशनमध्ये घेत नाही. स्वतःच्या मनानेच निर्णय घेत असतो आणि त्या कदाचित ते चुकीचे ठरत असतात, कारण की त्या डबल पर्सनॅलिटीचा, आपल्या व्यसन काळामध्ये तयार झालेल्या फॉल्स पर्सनॅलिटीचा आणि आपल्या आत्ताच्या पर्सनॅलिटीचा दोघांचा मिसमॅच होत असतो आणि आपल्याला प्रत्येक वेळेला ती एक दाखवत असते ती वस्तू परिस्थिती, की तुला एक्झॅक्टली नेमकं कसं वागायचं. पण ज्यावेळेला तुम्ही हा विषय कन्सल्ट करता, त्यावेळेला तुमच्या मूळ पर्सनॅलिटीच्यावर आधारित तुम्हाला मार्गदर्शन केलं जातं आणि जेव्हा ते मार्गदर्शन तुम्ही घेता, त्यावेळेला तुम्हाला त्या परिस्थितीतनं बाहेर पडण्याचा ऑटोमॅटिकली मार्ग मिळत जातो आणि सगळ्यात अशी कुठलीच गोष्ट तुमच्या पुढे उरत नाही, की तुम्ही ती सॉल्व्ह करू शकत नाही. तुम्ही प्रत्येक गोष्टीवर मार्ग काढू शकता, या गोष्टीचा तुम्हाला आनंद मिळतो आणि त्या गोष्टीला तुम्ही कंटिन्युएशनमध्ये करत राहता आणि हे कंटिन्युएशन पुढे तुमची आयडेंटिटी आणखीन बळकट करत जातं. त्यामुळे प्रॅक्टिकली बघायला गेलं तर जे सोब्रायटीमध्ये आहेत ते लोक जे आता तयार करतायत आयडेंटिटी स्वतःची, तर अधिकाधिक जास्त पद्धतीने ती बळकट कशी होईल यावर तुम्ही जास्त कॉन्सन्ट्रेट करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या सोब्रायटीचे अधिकाधिक चांगले दिवस तुम्हाला बघायला मिळतील. या सोब्रायटीच्या या सिरीजमधल्या या महत्त्वाच्या टप्प्यामध्ये आपण आत्ता आलेलो आहोत. आता अजून एक 2-3 विषय जे राहिलेले आहेत, त्या विषयावर आपण येत्या काही काळामध्ये आपण नवीन व्हिडिओ घेऊन येऊ आणि तुम्हाला मार्गदर्शन करू. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.